त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुलीपाडा येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून अनेक कुटुंबांवर संकटाचा डोंगर कोसळलाय। मंगळवारी 3 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने आणि पावसाने गावातील 7 ते 8 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। वादळाच्या तडाख्यात अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून काही घरांच्या भिंती आणि छप्परांचेही गंभीर नुकसान झाले आहे। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले आहेत। घरातील संसार उपयोगी वस्तू, अन्नधान्य आणि इतर साहित्यांचेही नुकसान झाल्याने ग्रामस्थांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे। वादळी वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे घरांवरील पत्रे दूरवर उडून गेली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळ्याच्या तोंडावरच अनेक कुटुंबे बेघर होण्याची वेळ आली आहे। नुकसानग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे। पंचनामे कधी होणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करावा आणि शासनाच्या आपत्ती निवारण नियमांनुसार आर्थिक मदत व भरपाई तात्काळ मंजूर करावी अशी जोरदार मागणी हेदुलीपाडा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। हेदुलीपाड्यात पाऊस जास्ती पडला, वायदा आली, आमची घराच्या नुकसानी झाली, आमची सरकारनं आमची दखल घ्यावी, आमची भरपाई करून द्यावी। आज गरीब दुबळे आमची पाणी पावसात पोरं जेवण कुठं राहणार आहे? आमची वादी वाड्याने इतकी नुकसान केलेली आहे। आता राहायचं कुठं? पत्र आणा, पैसे पाहिजेत ना। आम्ही हातावरली माणसं, मंजुरीवाली माणसं, काहीतरी आम्हाकडे पाहिजे ना। तुम्ही तरी येऊन काहीतरी पहा, बघा, पंचनामा करा। ही बिकट परिस्थिती आज झाली। आज पाऊस डोक्यावर आला, एवढ्या वादळी नुकसान केलेले आहे, तर काहीतरी नुकसान झालेले आहे। हे बघून पहा, तुम्ही बघा, या ही परिस्थिती आमची बघा तुम्ही। 3/6/2026 आज रोजी आमच्या हेदुलीपाड्यामध्ये भरपूर अवकाळी पावसामुळे खूप लोकांचे नुकसान झालेले आहे। कारण एक सुद्धा म्हणजे जवळजवळ 5-6 घरं वाऱ्याने उडून गेलेले आहेत आणि झाडं सुद्धा या घरावर पडलेली आहेत। म्हणून सरकारने ना जास्तीत जास्त तात्काळ आमच्यासाठी काहीतरी इथं येऊन पंचनामा करावा आणि आमची घरकुलांची भरपाई काहीतरी शासनाने द्यावा, ही शासनाला विनंती करतो। नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे। तंत्रभूमी न्यूजसाठी रामदास शीद, प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर।